बोगस मतदार नोंदणीचा आमदार निलेश राणेंकडून पर्दाफाश करण्यात आला आहे। कणकवलीतील समीर नलावडेंच्या प्रभागात बोगस मतदार नोंदणी झाली। समीर नलावडेंच्या मालकीच्या घराच्या पत्त्यावर चक्क मुस्लिम मतदारांची नोंद करण्यात आली। सोशल मीडियावर पोस्ट करत निलेश राणेंकडून बोगस मतदार नोंदणीचा पर्दाफाश करण्यात आला आहे। कदाचित त्यांना कोणीतरी माहिती चुकीची दिली आहे, तर निलेश साहेबांना माहिती नाही आहे, ती चुकीची माहिती दिली आहे। ही माझी बाजारात घरं 4 घरं आहेत माझी बाजारपेठेमध्ये, त्याच्यामुळे मी राहतो त्याच्या बाजूला अजून 3 घरं आहेत, त्याचा वेगवेगळा असेसमेंट आहे। तर त्याच्यामुळे माझ्याकडे भाडोत्री असे चार भाडोत्री माझ्याकडे आहेत, त्याच्यातली ती मतं आहेत। आणि हे मतदार गेले कित्येक वर्ष मतदार आहेत। याच मतदारांनी सन्माननीय निलेश राणे साहेब लोकसभेला उभे होते तेव्हा याच मतदारांनी त्यांना मतदान केलं होतं। त्याच्यानंतर राणे साहेबांना सुद्धा याच लोकांनी मतदान केलं, त्याच्यानंतर नितेश साहेबांना सुद्धा याच लोकांनी मतदान केलं। उद्या देखील हे मतदार मलाच मतदान करणार, एवढं मी तुम्हाला सांगतो। बातम्या आपण पाहतोय कणकवलीमध्ये बोगस मतदारांचा पर्दाफाश निलेश राणेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करून करण्यात आला आहे। समीर नलावडेंच्या मालकीच्या घरामध्ये मुस्लिम मतदारांची नोंद असल्याचा पर्दाफाश निलेश राणेंनी केला आहे, तर त्यावर आता स्पष्टीकरण सुद्धा आलेलं आहे। माझी एकूण 4 घरं आहेत, मी राहतो त्या व्यतिरिक्त आणखी 3 घरं लागून आहेत आणि त्या 3 घरांमध्ये आणखी 4 जण राहतात, त्यांची ही मतदारांची नावं आहेत, ते हे मतदार आहेत, मागच्या अनेक वर्षांपासून हे मतदार आहेत, असं स्पष्टीकरण सुद्धा आता आलेलं आहे। मात्र निलेश राणेंनी हे आरोप केलेले आहेत। एक पत्र सुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेला आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट करून आरोप सुद्धा केलेले आहेत। भाजपचे कणकवली नगरपंचायतीचे उमेदवार समीर नलावडे यांच्या राहत्या घरात एक मुस्लिम मतदार राहत असल्याचा आरोप निलेश राणेंनी केलेला आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। प्रवीण भाऊ, निलेश राणेंनी पोस्ट केलेली आहे, भाजपचे उमेदवार आहेत समीर नलावडे, त्यांच्या राहत्या घरामध्ये मुस्लिम मतदार राहतोय आणि त्या संदर्भातले काही पुरावे सुद्धा त्यांनी त्या पोस्टमध्ये जोडलेले आहेत। नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये याद्यांमध्ये अनेक ठिकाणी काही अंशी प्रॉब्लेम झालेत, काही नावं डिलीट झालीत, काही शिफ्टिंग झालेत, काही ठिकाणी अनावश्यक ठिकाणी आपण म्हणताय त्याप्रमाणे येण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु मला तर या विषयासंदर्भात त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची यंत्रणा आहे आणि त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ते त्या ठिकाणी दखल घेतात आणि योग्य ते करण्याचा प्रयत्न होत असतो। कारण शेवटी एवढी मोठी यंत्रणा आहे, एवढ्या मोठ्या याद्या नावं आहेत आणि त्याच्यामुळे छोट्या मोठ्या अशा प्रकारचे काही चुका होऊ शकतात। त्यामुळे मला वाटतं की याचा इश्यू न करता त्या अथॉरिटीकडे त्या गोष्टी रेक्टिफाय करणं हाच मला वाटतं याचा उपाय। बरं, धन्यवाद प्रवीण भाऊ दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। कणकवलीमध्ये समीर नलावडेंच्या घरामध्ये एक मुस्लिम मतदार राहत असल्याचा आरोप पर्दाफाश निलेश राणेंनी केला, त्या संदर्भातले काही पुरावे सुद्धा त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये जोडलेले आहेत।